कंपनीतले सिनियर्स काय करत होते, या पोरींनी तक्रार का दिली नाही, इतके दिवस सहन कसं काय केलं? नाशिकच्या TCS मध्ये चालणारं कॉर्पोरेट जहाजचं प्रकरण समोर आलं आणि असे अनेक प्रश्न विचारले गेले. आता कुठल्याही मोठ्या कंपनीत कसा विषय असतोय की छोटा मोठा कसलाही मॅटर असू द्या, मॅटर आधी जातोय HR कडे, मग HR मॅनेजर कडे. बऱ्याचदा तिथंच सोल्युशन निघतंय. नाहीच निघालं तर मग विषय वरती जातो. नाशिकच्या केसमध्ये HR डिपार्टमेंटच्या असिस्टंट जनरल मॅनेजर पर्यंत काही गोष्टी गेल्या खऱ्या, पण त्याआधी अनेक गोष्टी HR कडूनच दाबल्या गेल्या. कारण HR असलेली निदा खान नाशिकच्या कॉर्पोरेट जहाजच्या प्रकरणातली मास्टरमाइंड निघाली. आतापर्यंत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली. 8वी आरोपी निदा खान मात्र अजूनही फरार आहे. पण निदा खान या प्रकरणात नेमकं काय करायची, ती पोलिसांना सापडली कशी नाही? नाशिकच्या हादरवणाऱ्या स्टोरीचा आणखी हादरवणारा पार्ट पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नाशिकच्या TCS सेंटरमध्ये 2022 पासून 2026 पर्यंत घडत असलेल्या गोष्टी आता FIR मधून समोर आल्यात. इथं काम करणाऱ्या 7 महिलांनी इथल्या टीम लीडर्सने आपला विनयभंग केला, अश्लील स्पर्श केले, अश्लील शेरेबाजी केली अशी तक्रार केली. तर एका तरुणीने टीम लीडरने लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केले. इतर टीम लीडर्सने यावरून ब्लॅकमेल केलं आणि जवळीक साधायचा प्रयत्न केला अशी तक्रार केली. एका तरुणाने आपलं धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला, जबरदस्तीने बीफ खायला घातलं, डोक्यावर टोपी घालून फोटो काढले असं आपल्या तक्रारीत नमूद केलंय. या 9 जणांच्या तक्रारीत एक गोष्ट कॉमन आहे. नाशिकच्या TCS मध्ये या कर्मचाऱ्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. टीम लीडर्सने हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. या सगळ्या तक्रारींवरून पोलिसांनी एकूण 9 गुन्हे दाखल केले. तौसिफ अत्तार, दानिश शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख आणि निदा खान या 7 आरोपींची नावं FIR मध्ये होती. त्यानंतर पोलिसांनी असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानीलाही अटक केली. पण निदा खान अजूनही सापडलेली नाही. पण ही निदा खान आहे कोण? तर मूळची नाशिकची, साधारण 30च्या आसपास वय, शिक्षण पुणे आणि नाशिकमध्ये पूर्ण केलं आणि सप्टेंबर 2018 मध्ये ती नाशिकच्या TCS मध्ये कामाला लागली. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या TCS मध्ये सप्टेंबर 2018 मध्ये मोठ्या प्रमाणात भरती झाली होती. कंपनी सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी भरती होती. तेव्हाच निदा खान, तौसिफ अत्तार, दानिश शेख आणि इतर संशयित आरोपींमधले काही जण या कंपनीत जॉईन झाले. तेव्हापासून या सगळ्यांची पक्की मैत्री होती. त्यात अशीही चर्चा आहे की TCS मध्ये जॉईन व्हायच्या आधी हे सगळे दुसऱ्या एका कंपनीत एकत्रच काम करत होते. त्यानंतर त्यांनी ठरवून TCS जॉईन केलं. अगदी सुरुवातीला कंपनी जॉईन केल्यानं आणि टिकून राहिल्यानं त्यांचा या कंपनीत होल्ड वाढला. सिनियर पोझिशन मिळत गेल्या. एकाच ग्रुपमध्ये असलेल्यांकडे टीम लीडर, HR मॅनेजर अशी महत्वाची पदं गेली आणि मग सुरू झाला एक किळसवाणा प्रकार. महिलांना स्पर्श, वाईट नजरा, उपकाराची भावना तयार करून दबाव, अत्याचार आणि थेट धर्मांतराचे प्रयत्न सुद्धा. पण या सगळ्यात निदा खानचा रोल काय होता? तिला थेट मास्टरमाइंड का म्हणलं जाते? तर त्यासाठी आपल्याला या संशयित आरोपींची मोडच समजून घ्यावी लागते. हे आरोपी नवीन नोकरीला लागलेल्या मुलीशी ओळख वाढवायचे. पैशांची गरज असलेल्या, कामाच्या शोधात असलेल्या मुलींना ते नोकरी द्यायचे. नोकरी द्यायची जबाबदारी HR असलेल्या निदा खानवरच होती. पण जॉबला लागल्यावर तिचा खरा प्लॅन ऍक्टिव्हेट व्हायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपनीत जवळपास 70 महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. तरी कुठल्याही कंपनीमध्ये होतात तसे ग्रुप्स या कंपनीत झाले होते. पण निदा खानची चाल वेगळी होती. ती मुलींसोबत ओळख वाढवायची. मग कंपनीत गप्पा मारत असताना आजूबाजूला असलेल्या टीम लीडर्सची या मुलींसोबत ओळख करून द्यायची. हा आपलाच मित्र आहे, ओळखीचा आहे, चांगला आहे असं म्हणत या मुलीला न कळत त्या टीम लीडरशी लिंक करायची. हे सगळं करताना निदा खान एका गोष्टीची काळजी घ्यायची. महिलेवर अत्याचार करणारा संशयित आरोपी तौसिफ असेल किंवा सातत्यानं विनयभंग करण्याचा आरोप असलेला दानिश असेल, यांचं लग्न झाले ही गोष्ट निदा पीडित महिलांपासून लपवून ठेवायची आणि त्यामुळेच या आरोपींना नातं डेव्हलप करण्यात मदत व्हायची. पण निदा खान याच्याही पुढे काही स्टेप जायची. पीडित तरुणी मुस्लिम टीम लीडर्सच्या प्रभावात आल्या की त्यांच्या वागण्यात बदल व्हायचे. ज्या पीडितीने सगळ्यात पहिल्यांदा तक्रार दिली ती पीडिता तर जीन्स टॉप सोडून फक्त पंजाबी ड्रेस घालायला लागली होती. लिपस्टिक लावणं बंद केलं होतं. अगदी महिनाभर रोजे सुद्धा ठेवले होते. तिला पंजाबी ड्रेस घालायला लावणारी
तिला स्कार्फ वेगळ्या पद्धतीने बांधायला सांगणारी निदा खानच होती असं तपासातून पुढे आले. निदा खान एकदा ट्राय करून बघ असं म्हणत म्हणत या पीडितांच्या कपड्यांच्या चॉईस बदलत गेली. एवढ्यावरच न थांबता हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत ती पीडित तरुणींची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत होती असं सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करण्याचा आरोप आहे तौसिफ अत्तारवर. तौसिफ विवाहित आहे, त्याला 2 मुलं सुद्धा आहेत आणि स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार तौसिफ आणि निदाचे प्रेमसंबंध होते, पण त्यांनी एकमेकांचे लग्न केलं नाही. त्यामुळे लग्नानंतर सुद्धा हे प्रेमसंबंध सुरू होते का असा संशय आता पोलिसांना आहे. त्यानुसार तपासही केला जातोय. सोबतच जर तौसिफ सोबत प्रेमसंबंध होते, त्याचं लग्न झालं आहे माहिती होतं, तरीही निदाने पीडिता आणि तौसिफची ओळख का करून दिली? तौसिफचं लग्न झालेलं असताना लग्नाच्या आमिषाखाली अत्याचार का होऊ दिले? हा गंभीर प्रश्न आहे. त्यात हे सगळं घडत असताना निदा खान अनेकदा पुणे नाशिक असा प्रवास करत होती, हे सुद्धा तपासात समोर आल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे आता तिच्या पुणे कनेक्शनची सुद्धा चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ह्या सगळ्यात एक प्रश्न पडतो, तो म्हणजे निदा खान निसटली कशी? तर या सगळ्या प्रकरणाबद्दल सारख्या तक्रारी येत होत्या. या तक्रारी असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी पर्यंत सुद्धा जात होत्या. या सगळ्याचा अंदाज घेऊन साधारण 2-2.5 महिन्यांपूर्वी निदाने मुंबईमध्ये बदली करून घेतली अशा चर्चा आहेत. पण ही बदली नेमक्या कुठल्या कारणांमुळे झाली, यामागे भलतीच काही स्टोरी होती हा प्रश्नही आहे. कारण पीडितांवर दबाव टाकताना हे आरोपी त्यांना तुला हव्या त्या ठिकाणी बदली करून देतो असं आमिष दाखवायचे. त्यात हे प्रकरण बाहेर यायच्या आधीच निदा खानने बदली का करून घेतली अशी शंका आहे. या सगळ्या प्रकरणात आणखी एक गोष्ट समोर आली. पुण्याच्या लुल्लानगर भागात राहणारी अश्विनी चैनानी ही HR डिपार्टमेंटची असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करायची. तौसिफ आणि दानिश हे संशयित आरोपी लैंगिक शोषण करायचे याबद्दलचे 78 ईमेल चैनानीला पीडितांकडून करण्यात आले होते. त्यापेक्षा जास्त तक्रारी तिच्याकडे देण्यात आल्या होत्या, पण तिने एकाही तक्रारीवर ऍक्शन घेतली नाही. एवढ्यावरच न थांबता तिने या पीडित महिलांनाच धारेवर धरलं असंही सांगण्यात येत आहे. तर नाशिकच्या ऑफिसमध्ये HR ची जबाबदारी सांभाळणाऱ्या निदा खानने तक्रार करणाऱ्या पीडितांवर कामाचा ताण वाढवला असंही सांगण्यात येते. त्यामुळे हे सगळं दोघी संगनमताने करायच्या का याचा तपासही केला जातोय. सध्या अश्विनी चैनानी पोलीस कोठडीमध्ये आहे, तर निदा खान मुंबईतल्या गर्दीतल्या वस्तीत लपल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे निदा खान सापडल्यावर तिच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पण तोवर तिची चर्चा एकाच गोष्टीमुळे आहे, TCS सारख्या कंपनीत कॉर्पोरेट जिहादचं रॅकेट ऍक्टिव्ह ठेवणारी मास्टरमाइंड.